हॅलो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. इथे बघू शकता झोमॅटोवरून एक खूप मोठी ऑर्डर रिसीव्ह झाली होती. 3 प्रकारचे पिझ्झा होते, सँडविच होता आणि पेरी पेरी फ्राईज होते. तर पटकन पिझ्झाचे टॉपिंग्स तयार करून घेतले आणि इथे माझे मिस्टरसुद्धा मला मदत करत आहेत. तर ते पिझ्झा तयार करत होते, त्यानंतर बेक करायला ठेवून दिले. तोपर्यंत मी सँडविच बनवलं आणि ते ग्रिलरला ठेवून दिलं. त्यानंतर इकडे फ्राईजसुद्धा माझ्या तयार होत होत्या. त्यानंतर पटकन सँडविच कट केला आणि पॅक करून घेतलं. जसं जसं आपल्याला प्रोडक्ट तयार होतील तसं तसं लगेचच पॅकिंग करून बाजूला ठेवावं लागतं, कारण की खूपच कमी टायमिंग असतो आणि त्यामध्ये आपल्याला आयटम बनवण्यापासून ते पॅकिंगपर्यंत खूप काळजी घ्यावी लागते. तर अशा प्रकारे माझे सर्व आयटम्स तयार करून झाले होते. रायडरसुद्धा आलेले होते. तर अशा प्रकारे मी ऑर्डर तयार केली आणि रायडरला हँडओव्हर केली. तर तुम्हालाही काही टिप्स पाहिजे असतील क्लाउड किचनविषयी तर मला नक्की DM करा. मी नक्की तुम्हाला मदत करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.